ऐका ना, त्या दिवशी म्हणजे मेगा सिटीमध्ये जो प्रकार घडला आहे तो वैयक्तिक वाद होत आहे. वैयक्तिक वादामध्ये जो होता तो रफिकचा मित्र हा हिंदू मुलगा होता आहे. त्यांनी हिंदू मुलांची आणि त्यांच्या शेजारच्या वाटतं पहिल्यापासून काहीतरी वाद होते घरगुती. 3 दिवसापासून तो वाद हा चालू होत आहे. तर त्या रफिकचा जो मित्र होता तर त्यांनी रफिकला बोलवलं, अरे आमच्या गाड्यांची तोडफोड झाली आहे, आम्हाला मारहाण झाली, आमच्याकडे येण्यासाठी काही साधन नाहीये, तर तू मला घ्यायला येतो का? तर तो मुस्लिम आहे, तो हिंदूने त्याला फोन केला म्हणून तो गेलाय, पण त्याने असा विचार नाही केलाय बाबा मी मुस्लिम आहे म्हणून मी तिथं का जाऊया. त्यांचे बोलणं चालणं झालं, समजून सांगितलं. ज्यावेळेस रफिक शेख हा पाठीमागा फिरला तर ज्यांचे वाद मिटवले त्या मुलांनी त्याला पाठीमागं नेलं आणि बेदम मारहाण त्याला केली आहे एकट्याला बघून. आणि समोरचे आणखीन म्हणतायत की त्याच्या संघ 40-50 मुलं होती. त्याच्या संघ जर 40-50 मुलं असती तर त्यांनी एवढा मार खाल्ला असता का? किंवा तो एवढा रक्तबंबाळ होऊन आला लोकांनी. आणि जो व्हिडिओ व्हायरल झाले तरी लोक म्हणतात नाही हा हिंदू मुस्लिम होता. जो हिंदू मुस्लिमचा वाद आहे त्यात हा कुठंच नाही, हा फक्त वैयक्तिक वाद होता. आणि धंगेकर साहेबांनी जो विषय मांडलेला आहे यात तो सारासर त्यांनी चुकीचा मांडलेला आहे. त्यांना जर हा विषय माहित नसेल ना, त्यांना म्हणा समोर तुम्ही या, खरी परिस्थिती काय आहे, खरं काय आहे ते तुम्ही स्वतः या आणि बघा, आणि मग जातीवाद आणि हिंदू मुस्लिम तुम्ही नंतर विषय मांड. इथं जयंती बाबासाहेबांची, गौरी गणपती, गणेश जन्म, शिवजयंती, नवरात्र हे संपूर्ण रफिक शेख बघतो समजा सोसायटीचा. हे काय जे आरोप केलाय त्याच्यावर हिंदू मुसलमानचा हे सर खोटे. दंगेकर सरांना हेच विनंती आहे माझी की त्यांनी अजून एकदा हेडो क्लिप बघावं येऊन आणि ते काय आहे ते इथलं मिटून टाकावं, का की हे लय चुकीचं झालेलं आहे. त्याला विचार करा, रक्षाबंधन, भाऊबीज, भाऊ सगळे सण साजरे करतात. महिलांना काही असू दे, राखी बांधण्यापासून ते कुंकू लावतात, हे विशेष आहे. आज कुंकाचे टिळे लावतात. आणि विचार करा, गणपती, शिवजयंती सगळे सण साजरे करतात. ते दंगेकरांना म्हणा असं असेल ना तर आम्ही पण सगळेजण तुमच्या तिथे यायला तयार आहेत बायका. हा मुलगा असा आहे ना, गरिबाच्या मदतीला, सगळ्याच्या, कुणाच्या दुखण्याच्या मदतीला, कुणाच्या कशाच्या मदतीला, कुणाच्या मैतीच्या मदतीला, कुणाच्या लग्नाच्या मदतीला, कुणाच्या भांडणाच्या मदतीला, सगळ्या गोष्टी तो कुठला हिंदू आणि कुठला मुस्लिम असा काही नाही. तो लहानचा मोठा माझ्या चाळी झालेला आहे. माझ्या इथं माझ्या घरी लहानचा मोठा माझ्या घरी झालेला तो तसा पोरगा नाही. त्याच्यावर कारण त्याच्यावर आदळ घेतलेला आहे त्या धंगेकरांनी. आणि काय मुरली मोहता भाई नाम काय कोथोड साहेब असं काही नाही, त्यांनी काही केलं एवढं.